रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली। यामध्ये 9 उमेदवारांच्या नावांचा समावेश होता, ज्यात करंज्यातून विनायक पाटणी, हिंगणघाटमधून अतुल बांदिले, हिंगणमधून रमेश बंग, अणुशक्तीनगरातून फहाद अहमद, चिंचवडमधून राहुल कलाटे, भोसरीतून अजित गव्हाणे, तर माजलगावमधून मोहन जगताप आणि परळीतून राजेसाहेब देशमुख आणि मोहोळमधून सिद्धी रमेश कदम यांचा समावेश होता। यात विशेष बाब म्हणजे मोहोळच्या सिद्धी रमेश कदम ह्या अगदी 26 वर्षांच्या तरुणीला मैदानात उतरवल्यामुळे त्या रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या। एक उच्च शिक्षित तरुणी शिवाय NGO मध्ये काम करण्याचा अनुभव अशी ओळख त्यावेळी जयंत पाटलांनी सिद्धी कदमांची करून दिली होती। मात्र अगदी 2च दिवसात शरद पवारांनी भाकरी फिरवली आणि निवडणूक आयोगाला सिद्धी कदमांचा AB फॉर्म रद्द करण्याचं पत्र पाठवत मोहोळमधून शिंदे गटाच्या राजू खरेंना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं। मात्र इथे प्रश्न उपस्थित होतो की पवारांनी ऐनवेळी मोहोळात उमेदवार का बदलला असेल, तसंच त्यांना शिंदे गटातून उमेदवार आयात करण्याची गरज का भासली असावी, यामागे पवारांचा नेमका डाव काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी। मोहोळ विधानसभा मतदारसंघ म्हणजेच शरद पवारांच्या तालमीत तयार झालेल्या आणि सध्या अजितदादांच्या जवळच्या व्यक्तीमध्ये असलेल्या राजन पाटलांचा बालेकिल्ला। 1995 पासून ते 2009 पर्यंत राजन पाटलांनी मोहोळ मतदारसंघात प्रतिनिधित्व केलंय। मात्र मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ SC प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे इथून राजन पाटलांसाठी निवडणुकीचे दरवाजे बंद झाले होते। पण तरी देखील मोहोळात राजन पाटलांचं वर्चस्व होतं। मोहोळचा उमेदवार हा कायमच राजन पाटील सांगतील तोच राहिलाय। पाटलांनी 2014च्या निवडणुकीत रमेश कदमांना इथून उमेदवारी मिळवून दिली होती आणि ते विजयी देखील झाले। आता या भागात रमेश कदमांची देखील एक स्वतंत्र ओळख होती, ती म्हणजे सर्वसामान्यातला नेता, सुखदुःखात सहभागी होणारा नेता आणि गोरगरिबांचा शब्द न पडू देणारा नेता। यामुळे कदमांचं देखील स्थानिक पातळीवर चांगलाच वर्चस्व होतं। मात्र आमदारकीची टर्म सुरू असताना त्यांच्यावर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास निगमांमधील निधी 312 कोटींचा फेरफार केल्याचा आरोप झाला आणि त्यात ते तुरुंगात गेले। या दरम्यान तुरुंगात असताना देखील रमेश कदम हे पोलिसांना शिवीगाळ केल्यामुळे चर्चेत आले होते। त्यामुळे राष्ट्रवादीनं त्यांनी पक्षातून हकालपट्टी केली। सध्याला रमेश कदम हे जामिनावर बाहेर आहेत। त्यांनी लोकसभेत महायुतीला पाठिंबा देखील दिला होता। मात्र हा पाठिंबा फक्त लोकसभेपुरता असेल हे देखील ते सांगण्याचं विसरले नव्हते। पुढे विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर त्यांनी अनेकदा शरद पवारांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली होती। पवार देखील स्थानिक पातळीवर रमेश कदमांची ताकद जाणून होते। त्यामुळे त्यांनी थेट रमेश कदमांना उमेदवारी न देता त्यांच्या कन्या सिद्धी कदम यांना मैदानात उतरवलं। मात्र पवारांच्या ह्या निर्णयामुळे मोहोळमधल्या इच्छुकांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं। आता या नाराजीचं कारण पाहायला आपल्याला मोहोळची सध्याची परिस्थिती समजून घ्यावी लागेल। तर सध्या मोहोळमध्ये स्थानिक गटाचं राजकारण चांगलं तापलंय। म्हणजेच राजन पाटील गट विरुद्ध इतर सर्व नेत्यांचे गट असा एक संघर्ष इथे निर्माण झालाय। आता राजन पाटील आणि त्यांच्या मर्जीतले विद्यमान आमदार यशवंत मानेंना पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी राजन पाटील विरोधातला सर्व गटांना आपण देऊ त्या उमेदवाराचा प्रचार करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यावेळी पवार आपल्यातला एखाद्याला शरद पवार उमेदवारी देतील असा समज या सर्व गटातल्या नेत्यांचा झाला होता। मात्र पवारांनी सिद्धी कदमांसारख्या नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे हे सर्व गट नाराज झाले। त्यांनी शरद पवारांकडे सिद्धी कदमांची उमेदवारी बदलण्याची मागणी केली। तसंच उमेदवार न बदलल्यास प्रचार न करण्याचा स्पष्ट इशारा देखील दिल्याचं कळालं। त्यामुळे संभाव्य धोका ओळखून पवारांनी सिद्धी कदमांऐवजी राजू खरेंना उमेदवारी जाहीर केली। आता खरेंना उमेदवारी जाहीर करण्यात इथे जातीय समीकरण देखील कारण सांगितलं जात आहे। म्हणजेच खरे हे नवबौद्ध आहेत आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघात नवबौद्ध मतदारांची संख्या ही निर्णायक असल्यामुळे याचा फायदा होईल असंच दिसतंय। त्याबरोबरच एक महत्त्वाची बाब म्हणजे मोहोळ मतदारसंघ हा मोहोळ, पंढरपूर आणि उत्तर सोलापूर या 3 तालुक्यांना मिळून बनलेला मतदारसंघ आहे।
इथल्या मोहोळ तालुक्यात राजन पाटलांचं एक हाती वर्चस्व असल्यामुळे इथून पवारांच्या उमेदवारांना मताधिक्य मिळण्याची शक्यता कमी आहे। अशात पवारांसाठी निर्णय ठरतात पंढरपूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातली मतं। उत्तर सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठेंची मोठी ताकद असल्यामुळे आणि काका साठेंचं राजू खरेंसोबत चांगलं असल्यामुळे इथून खरेंना मताधिक्य मिळताना दिसतंय। आता यामध्ये पंढरपूर तालुक्याबद्दल जर बोलायचं झालं तर स्वतः राजू खरे हे पंढरपूर तालुक्यातून येत असल्यामुळे येथून देखील तेच प्लस मध्ये राहतील असंच दिसतंय आणि ह्यामुळे शरद पवारांनी इथून उमेदवार बदलल्याचं कळतंय। आता यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।